मान्सून पूर्व तयारीचा एक भाग म्हणून आपण खूप मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यामध्ये व्हॉलेंटिअर्स असतात. त्यामध्ये सर्वजणांचा सहभाग आहे आणि त्याच दृष्टीने आज आपण तृतीयपंथींची एक 10 जणांची एक टीम आपल्या कोल्हापूरमध्ये प्रथमच त्यांना ट्रेनिंग देतोय. जवळपास हे 4 ते 5 दिवस त्यांचं ट्रेनिंग होणार आणि जे काही आपत्ती येईल त्याच्यामध्ये त्यांचा खूप मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह सहभाग होणार आहे आणि ही मला वाटते कदाचित प्रथमच आपली टीम आहे. आपल्याकडे यांचं योगदान खूप मोठं असणार आहे. आणि ज्या प्रकारे पूर्ण प्रशासनाला त्यांनी मदत केली आहे, पूर्ण समाजाच्या कोणत्याही परिस्थितीत मदत करण्याची त्यांनी आता ठामलेलं आहे. थँक्यू. प्रशासनाच्या डोक्यात आयडिया कुठून आली की अशा पद्धतीने देखील आपण एक चळवळ उभी करू शकतो किंवा एखादा प्रवाह चांगल्या हाताने आणू शकतो? नाही, याचं सगळं श्रेय आमची डिझास्टर मॅनेजमेंट जे टीम आहेत त्यांना मी देईल, की ते इतक्या 5-6 वर्षापासून खूप मोठ्या प्रमाणात इथं काम करतात. त्यांनी प्रत्येकालाच या पूर्ण प्रवाहामध्ये सगळ्यांनीच एकत्र आलं पाहिजे असं म्हणलं, असं काम केलंय. मागच्या 5-6 वर्षामध्ये सर्वप्रथम आपण मुलींची सेपरेट आपली रेस्क्यू टीम किंवा रिस्पॉन्स टीम आपण तयार केली आणि त्याचाच एक इन्क्लुझिव्हनेसचा पार्ट म्हणून आपण आता ट्रान्सजेंडर कम्युनिटीला सोबत घेऊन त्यांची 10 जणांची टीम केलेली आहे. त्यांना ट्रेनिंग देतोय आपण आता. राजर्षी शाहू महाराजांच्या भूमीतून जगभरात एक चांगला मेसेज जातो या संदर्भात. बरोबर आहे. राजर्षी शाहू महाराजांनी जी आपल्याला शिकवण दिली आहे, न्याय, समता ह्या सगळ्यांच्या गोष्टीचा हा एक पर्याय असेल. आपल्या सगळ्या कोल्हापूरकरांच्या मनावर नेहमीच त्यांच्या विचारांचा ठसा असतो.